जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पालखीचे स्वागत। नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला। चला पंढरीशी जाऊ, बाप रुक्मा देवी वरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत भक्ती रसात चिंब नावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले। हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हातानाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे। नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8:30 वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले। यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला। संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले। पताका, हंडे, तुळशी, विनेकरी, मृदुंग व टाळकरी यांचे रिंगण झाले। त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्वपूजन केले। त्यानंतर अश्व रिंगणी धावले। अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली। भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची डोळा अनुभवता आला। डोळ्यात साठावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला। यावेळी खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते।